शतपावली घालतेस का? ए तू स्तब्ध बस ना. श्रुती, का फेऱ्या मारतेस एवढ्या? काही प्रॉब्लेम आहे का? श्रुती, कसला विचार करतेस का? ए पुन्हा तुमच्या रूम मध्ये जायला तुला बंदी वगैरे केली आहे का? श्रुती, काय तुझं मध्ये मध्ये बाजूला हो. ए ओरडू नको उगाच. आता मी सरळ विचारत होते तो उत्तर नव्हती देत. हे बघ दिशा, काहीही प्रॉब्लेम नाहीये. मग काय हा नवीन प्रकार शोधून काढलायस एक्सरसाइजचा? माझं ना डोकं बंद पडलंय. माझं फेऱ्या मारून सुरू होणार आहे का? काय झालंय? हे बघ दिशा, कुठेतरी काहीतरी चुकतंय. पण काय चुकतंय ते मला कळत नाहीये. म्हणजे मला माहितीये की चुकतंय, पण बाकीच्या कोणालाच हे कळत नाहीये की काहीतरी चुकतंय. म्हणजे फक्त मलाच हे कळतंय की चुकतंय सगळं, पण नक्की काय चुकतंय हे मला कळत नाहीये. चुकलंच आहे. काय? मी तुला विचारलं ना, हेच चुकलंय माझं. हेच सगळ्यांचं चुकतंय की मी काय विचार करतेय ते कोणाला कळतच नाहीये. यार माझ्या ना छोट्याशा मेंदूला उगाच ताण नको देऊस. आता सरळ स्पष्ट बोल, नाहीतर बस एकटी फेऱ्या मारत मी चालले. अगं बेअक्कल मुली, कार्तिकचा जो हैदराबादचा कार्यक्रम आहे ना, त्यात काहीतरी प्रॉब्लेम आहे असं मला वाटतंय. पण हे फक्त मला वाटतंय. बाकी अगदी माइंड पासून सगळेजण त्याला कन्व्हिन्स करतायत कार्यक्रमासाठी. अगं पण कार्तिक कुठे आहे? तो रूम मध्ये निघण्याची तयारी करतोय. मग प्रॉब्लेम नेमका काय आहे? हे जर का मला कळलं असतं तर मी ते कार्तिकला समजावून नसतं का सांगितलं. मला फक्त एवढंच कळतं की काहीतरी कुठेतरी चुकतंय. बापरे, परत चुकतंय. हाय श्रुती. हाय दिशा. हाय उत्तरा. तू सुद्धा चालली आहेस ना हैदराबादला? हो. हेच चुकतं. उत्तरा, तिकडे सगळं नीट असेल ना? हो ग, म्हणजे असावंच. पवननंच अरेंज केलंय ना सगळं. म्हणूनच तर. श्रुती, काय झालंय? काही प्रॉब्लेम आहे का? पवन हाच मोठा प्रॉब्लेम आहे. खरं सांगू का उत्तरा, हा जो हैदराबादचा कार्यक्रम आहे ना, त्याच्याबद्दल मला समोर चांगले वाईब्स नाही येत. म्हणजे तिला काहीतरी चुकतंय असं वाटतंय. पण एक बरं आहे, तू आहेस ना तिथे, तू लक्ष देशील ना सगळ्याच गोष्टींकडे? हो ग, मी ठेवेनच ना लक्ष. नाही, माझं असं म्हणणं आहे की जी काही डील्स होतील त्याच्यात सुद्धा तू इन्व्हॉल्ड राहा. ग पण श्रुती, ते तर सगळं पवनच बघतो सगळं. पण तरी तू सुद्धा लक्ष दे. आणि जास्तीत जास्त वेळ कार्तिकच्या बरोबर राहा प्लीज. डोंट वरी, मी आहे त्याच्या बरोबर. पण मी काय म्हणते, तूच चल ना आमच्या बरोबर. एक्झॅक्टली, तू का नाही जात? अरे तिला तसंही खूप कामं असतात ग. मला शक्य असतं तर मी आलेच असते ना नक्की, पण नाही जमणार. तू बघशील ना सगळं नीट? नक्की. थँक्स उत्तरा. बाय. बाय. काय बघतेस? तुझा नेमका कोणता स्क्रू पडलाय ना ते बघतीये. म्हणजे? अगं आता तर बोंब मारत होतीस ना, काहीतरी चुकतंय आणि आता स्वतः घोडचूक करून ठेवतीयस. तर काय तर म्हणे उत्तरा, तू कार्तिक बरोबर राहा. हा मूर्ख आहेस का ग तू? दिशा, नाही, मी मूर्ख आहे. मला मूर्ख म्हण, मला वेड्यात काढ. श्रुती, तुझ्यावर शेकेल ना तेव्हा तुला कळेल. दे ना, दे. माकडाच्या हातात कोलीत द्यायचंय ना, दे, बिंदास दे. नंतर माझ्याकडे रडत नाही यायचा. दिशा असं झालं, दिशा तसं झालं, दिशा आता मी काय करू? दिशा आता प्लीज गप्प बस प्लीज. मी बघते खूप सिरियल, मला माहिती आहे काय असतं ते. हे सगळे कपडे का पसरून ठेवलेस? काय नाही ते कळत नाहीये. तू सांग ना. मला काय विचारतोस? तुला हवे ते नाही. अगं मला कळत असतं तर मग काय हवं होतं? मला असं वाटतंय मोठी बॅग नेत नाही,
थोडेसेच कपडे नेतो, हँडबॅग मध्ये मावतील असे. छोटी हँडबॅग नेऊ? मला का विचारतोयस? तुला हवी ती नाही ना? म्हणजे तुला सोयीची असेल ती नाही. बरं. उद्या निघतोय हैदराबादसाठी. हं. रागवलीस ना माझ्यावर? हे रुमाल वरच्या कप्प्यात ठेवते, म्हणजे लवकर सापडते. श्रुती, हैदराबादला जाण्याचा निर्णय जो मी घेतलाय तो तुला पटला नाही, माहितीये मला. काय फरक पडतो? अगं मला पडतो. नाही पडला पाहिजे ना. आपण दोघेही आपले डिसिजन्स इंडिपेंडेंटली घेतो. माझे बॉक्सिंगचे अनेक डिसिजन्स असे की जे तुला पटले नाही आहेत, पण तरी मी ते घेतलेत कारण ते मला पटलेत. अगं पण आपण एकमेकांना विचारून. कार्तिक, तुला तुझा डिसिजन पटलाय की नाही? खरं सांगायचं तर कळत नाहीये अगं. पण मी माईशी बोललो, ती स्वतः म्हणाली हो की नाही? श्रुती या गोष्टी. कार्तिक, मला फक्त हो की नाही मध्ये उत्तर दे प्लीज. हो. मग मी तुझ्या डिसिजनच्या आड नाही येणार. तू हे रागवून बोलतेस. नाही, मी अजिबात रागवलेली नाहीये. बघ माझ्याकडे. दिसतोय राग? नेहमीसारखं प्रेम दिसत नाही. कार्तिक, मी खरंच रागावून बोलत नाहीये. तू प्लीज भलत्या सलत्या गोष्टी डोक्यात घेऊन तिकडे जाऊ नकोस. तुझं गाणं छान होणं महत्वाचं आहे माझ्यासाठी. कुठेही गायलास तरी छान गा. श्रुती, नेहमीसारखं प्रेम दिसत नाहीये. ऑल द बेस्ट. आय लव्ह यू. लव्ह यू टू. निघाला असेल का? फ्लाईटची वेळ तर झाली आहे आता. श्रुती, हा सर. जरा माझ्या कॅबिनमध्ये. ओके. प्रॅक्टिस सोडून ये असं म्हटलं नाही मी. सेट कम्प्लीट कर आणि मग ये. ओके सर. सर, पण काय झालं? माझे एक जुने मित्र आहेत, ते खास तुला भेटायला आले. जुने मित्र? हो. झालं की ये. ओके सर. ये श्रुती, बस. नाही सर, इट्स ओके. तुम्ही म्हणाला होतात की तुमचे हो. मित्र. हेच माझे जुने मित्र. हॅलो श्रुती. यांना तुझ्याशी बोलायचंय. माझ्याकडे तुझ्यासाठी एक ऑफर आहे. सर, मला कुठलीही ऑफर ऐकण्यात इंटरेस्ट नाहीये. सॅम, या इंटेलिजंट माणसांचा ना हाच प्रॉब्लेम असतो. समोरचा माणूस नक्की काय सांगतोय, काय म्हणतोय हे ऐकून न घेताच सरळ सरळ आपलं मत मांडून मोकळं होतात. श्रुती, सॉरी सर. आय कॅन अंडरस्टँड. मी काहीतरी पॉलिटिक्स करतोय, डावपेच खेळतोय, फिक्सिंग करतोय अशी शंका तुला नक्कीच येऊ शकते. बट सी, तुझे सर समोर बसलेत आणि मी इथे येऊन हे असले काहीतरी प्रकार नक्कीच करणार नाही.
त्याच्याकडे काय बघतीयस? पद्धतशीरपणे उघड उघड साधं सरळ सोपं प्रपोजल मांडतोय मी. कुठलं प्रपोजल? उत्तम प्रपोजल आहे माझं. नीट ऐकून घेतलंस ना तर तुलाही आवडेल. यावर्षी डिस्ट्रिक्ट खेळत नाहीयेस असं कानावर आलंय माझ्या. हे बघा, मी कारण माहिती आहेत मला. मग आपण हे डिस्कशन का करतोय? श्रुती, कसं आहे ना, हुशार प्लेयर्स खूप असतात. बट ॲज आय सेड, यू आर अ गिफ्टेड वन. आणि तुला चांगलंच माहिती आहे की उत्तम प्लेयर असणं जितकं गरजेचं आहे तितकंच गरजेचं असतं उत्तम माणूस असणं, जे तू आहेस. तुम्ही मला प्रपोजल देण्यासाठी आलात की सर्टिफिकेट देण्यासाठी? वेलकम टू पॉइंट. तुला यावर्षी डिस्ट्रिक्टला खेळता येऊ शकतं, बट ऑब्वियस तू माझ्या क्लबकडून खेळलीस तर. तुम्ही पॉलिटिक्स सोडून काही करूही शकत नाही. हे प्रपोजल द्यायला आलात तुम्ही मला? माझं उत्तर माहिती असूनही. हे बघा, मी फक्त आणि फक्त सॅम सरांसाठीच खेळणार आहे, तुमच्यासाठी कधीही नाही. मग त्याच्यासाठी खेळायचंय तेच सांगतोय मी. हे बघ, नीट ऐकून घेतलंस ना तर समजेल मी नक्की काय म्हणतोय ते. तू माझ्या क्लबकडून खेळलीस तरीही तुझा कोच सॅमच असेल. गेम त्याचा, डिझाईन त्याचा, स्ट्रॅटेजीज, टॅक्टिक्स, सगळ्या गोष्टी त्याच्या असतील. पण मग तुमच्या क्लबकडनं का खेळायचं? माझ्या क्लबचं रिप्रेझेंटेशन डिस्ट्रिक्ट लेवलला व्हावं यासाठी. येतंय का लक्षात? क्लबचं नाव वगळता काहीही बदलणार नाहीये. हे बघा, मला श्रुती, माझं प्रपोजल $1 मिलियन आहे. हे बघ, तुझा निर्णय मला आत्ता लगेच नकोय. शांतपणे विचार कर. हवं तर नंतर मला सांग. तुझ्या सरांशी नीट डिस्कस करून सांग. हॅव अ नाईस डे. काय प्रॉब्लेम झाला असेल? कार्तिक, काय चाललंय तुझं? अगं तू नितीन फोनच उचलत नाहीये. त्याचा दुसरा नंबर आहे का तुझ्याकडे? नाही. मग काय झालं असेल? आता मला टेन्शन यायला लागले. तो कधीच असं करत नाही, वेळेआधी पोहोचतो. त्याच्या घरी काही प्रॉब्लेम झाला नसेल ना? अचानक? अरे काल तर डिस्कस केलं ना आपण आजच्या कार्यक्रमाबद्दल. तेच तर मी त्याला म्हणालो होतो की आपल्याला 3 वाजता निघायचंय, आणि आता 3:30 झाले तरी त्याचा पत्ता नाहीये. मी एक काम करतो, मी स्वतः जाऊन बघून येतो. अरे पण त्याची काहीच गरज नाही. म्हणजे आला नितीन? नाही, नितीन नाही येणार आहे. मीच त्याला सांगितलं की तू हैदराबादच्या कार्यक्रमाला येऊ नकोस म्हणून. कारण कळेल? अरे तिथल्या ऑर्गनायझर्सनी ऑलरेडी एक तब्बलजी अरेंज केलाय. राजन, मी बोललो त्याच्याशी, त्याला सगळं समजून सांगितलं, वाजवेल तो. आणि नितीन? आता राजन असताना नितीनला कशाला न्यायचा इथून? उत्तरा, हे करण्याआधी याने तुला विचारलं होतं? नाही. मग कोणाला विचारून हा शहाणपणा केलास? पण सर, तुम्ही हे सगळं का ऐकून घेतलं? कारण त्याच्या प्रपोजल मध्ये दम आहे. सर, तुम्ही हे रिॲक्ट करू नको श्रुती. कामली आणि प्रॅक्टिकली विचार कर. सर, मी ही मॅच फक्त मार्टिनासाठी सोडते, आणि मी या सगळ्या गोष्टींचा शांतपणेच विचार करूनच हा डिसिजन घेतलाय. आय नो, पण त्यासाठी तुला 100 मार्क ऑलरेडी दिलेले आहेत मी. पण मला हे विसरून चालणार नाही की हे करत असताना तुझं 1 वर्ष वाया जाणार आहे. पण सर, 1च वर्ष ना, पुढे पूर्ण आयुष्य पडलंय. 1 वर्ष खूप मोठं असतं श्रुती.
ऑलरेडी तुझं 1 वर्ष गेलेलं आहे. तुझ्या मेहनतीचं फळ मिळण्यासाठी तुला आणखी किती वाट बघावी लागणार आहे? सर, हे असं प्रपोजल घेण्यापेक्षा वाट बघणं बेटर नाहीये का? तू इमोशनली विचार करते श्रुती. नाव त्याच्या क्लबचं असलं तरी तुझा कोच मीच असणार आहे. आणि मार्टिनाचं ट्रेनिंग ज्या पद्धतीने चालू आहे, मला खात्री आहे की आपल्या क्लबला चांगलेच रिझल्ट्स येणार आहेत. आणि आपल्या क्लबच्या ऑनरचा विचार करून तू बॅकफुटवर जात असशील तर प्लीज तसं करू नकोस. सर, मला त्यांच्या क्लबमध्ये पाय सुद्धा ठेवायचा नाही. कोण म्हणतं तुला त्या क्लबमध्ये पाय ठेवायचा आहे? त्या क्लबचं फक्त नाव असणार आहे. सर, मला कळत नाहीये, तुम्ही या प्रपोजलसाठी इतके कन्व्हिन्स्ड कसे आहात? कारण ते एक्सेप्ट केलं ना तर माझ्या दोन्ही स्टुडंटचं भलं होईल. मग तेव्हाच गजेंद्र सरांना हो का नाही सांगितलं तुम्ही? आणि काही जरी झालं तरी मी हे विसरू शकत नाही की ऑफर गजेंद्रकडनं आलेली आहे. म्हणजे सर, तुम्ही सुद्धा त्यांच्यावर? त्याच्यावर विश्वास ठेवू शकत नाही आणि इतक्या सहज तर नाहीच नाही. मग सर, तुम्ही मला का कन्व्हिन्स करताय? नाही, कन्व्हिन्स त्याला जॉईन होण्यासाठी करत नाहीये. किमान त्याच्या प्रपोजलवर विचार करावास म्हणून करतोय. आणि तोवर मी माझ्या पद्धतीने खात्री करूनच घेणार आहे की कुठे काही गडबड तर नाहीये ना. म्हणजे तुम्हाला सुद्धा शंका आहे? अर्थातच. म्हणून मी त्याला काही कमिट केलेलं नाही. आणि तूही लगेच कमिट करावं असं मला वाटत नाही. मग सर, मी नेमकं काय करू? सध्या काहीच करायचं नाही. श्रुती, गिव्ह मी सम टाइम. मी सांगतो तुला काय करायचं ते. काय विचारतोय मी? कोणाला विचारून हा शहाणपणा केलायस? आय एम सॉरी, मी फक्त थोडा इकॉनॉमिकल विचार केला. जर इथून माणसं कमी नेली तर. इकॉनॉमिकल? पैशांचा विचार केलास तू? माझ्या मैफिलीला कोणी साथ करायची, कोणी साथ नाही करायची हे ठरवण्याचा अधिकार तुला कोणी दिला? हा नितीन, ही उत्तर हे सगळे माझ्या सुरुवातीपासून माझ्या बरोबर आहेत. आज जर मला पहिल्यांदा महाराष्ट्राच्या बाहेर कार्यक्रम करण्याची संधी मिळाली होती ना, तर जेवढा मी एक्सायटेड आहे तेवढेच ते सुद्धा एक्सायटेड आहेत, कारण त्यांनाही तो कार्यक्रम करायला मिळणार होता. आणि तू नितीनला नाही सांगितलंस? हे बघ पवन, ऐनवेळी दुसरा तबलजी अरेंज करून तू माझी गैरसोय केलीच आहेस, पण त्याचबरोबर माझी माणसं तोडली आहेस. ही उत्तरा, ही सगळ्या बारीक सारीक गोष्टी येऊन मला सांगत असते तरी मी तिच्यावर वैतागतो. आणि तुला एवढा मोठा निर्णय घेण्याचा अधिकार दिलाय कोणी? आणि जर तुला एवढे साधे साधे प्रोटोकॉल समजत नसतील ना, कळत नसतील ना, तर मग तुला जे काय वास्ट नॉलेज आहे ना जगाचं, त्याचं काय करू मी? कार्तिक, आय एम सॉरी. पुन्हा अशी चूक नाही होणार. तशी वेळच येऊ देणार नाहीये, कारण यापुढे मी तुझ्या बरोबर काम करणार नाहीये. तू आजपर्यंत जेवढं काम केलंयस ना, त्याचा मोबदला मी हैदराबादवरून आल्यानंतर तुला देईन. तो घे आणि मोकळं कर मला. थँक्स फॉर एव्हरीथिंग. तू जाऊ शकतो. कार्तिक, कार्तिकचे 4 मिस कॉल येऊन गेले. हाय, आता बोर्डिंग साठी उभा आहे. फ्लाईट ऑन टाइम आहे. तिथे पोहोचल्यावर संध्याकाळी कार्यक्रमाआधी हातात कमी वेळ असेल. इन केस तू फोन केलास आणि मी रिसीव्ह केला नाही तर डोंट वरी, मी कार्यक्रम झाला की कॉल बॅक करेन. लव्ह यू. लव्ह यू टू. आणि हो, जायच्या आधी मी त्या पवनला कामावरून काढून टाकले. आता डोळे मोठे करू नकोस, सांगेन तुला सगळं नंतर. बरं, घरात कोणाला काहीही सांगितलेलं नाहीये. ऑलरेडी खूप उशीर झाला होता निघायला. मी जाऊन येईपर्यंत जर त्याने काही कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न केला तर एंटरटेन करू नकोस. बरं चल, मी बोर्ड करतोय. बाय बाय.
जस्ट पोहोचतोय. हो, छान आहे. गुड डे सर. थँक्यू. बरं, मी काय म्हणतोय, आम्ही लगेच निघतो तिथे यायला. नाही नाही, घाई अशी काही नाहीये. ते साऊंड चेक व्हावा लागतो आणि काही टेक्निकॅलिटीज पण असतात ना. आणि ते राजन आहेत ना, त्यांना मी भेटलो नाही, जे तबल्यावर साथ करणार आहेत. हा, हो नाही, कशाला, आम्ही येतो ना. बरं बरं, ठीक आहे. हो हो, पाठवा 10 मिनिट. आपल्याला व्हेन्यूवर न्यायला गाडी पाठवतात. मी त्यांना नको म्हटलं तर म्हणाले की साहेबांनी सांगितलंय तुमची खास बडदास्त ठेवाय. बापरे, एवढं शाही स्वागत. कार्तिक, एअरपोर्टवर आपल्या नावाची पाटी घेऊन एक माणूस उभा होता. मी पहिल्यांदाच बघितलं रे असं. त्यात ते बॅग्स उचलायला 2 माणसं, हा बुके घेऊन एक स्वागताला माणूस. मला तर कळतच नव्हतं कसं रिॲक्ट करू. आणि त्यानंतर एवढी मोठी गाडी, शॉफर ड्रिव्हन कार मधून रॉयल एस्कॉर्ट. कार्तिक, रूम मस्त आहे ना. एकूणच काय, ही माणसं खूप मोठी आहेत असं दिसतंय. हो अगं, आता मला विचारत होते काही खायला वगैरे हवंय का. मी म्हटलं नाही, नको, आम्हाला निघायला. कधी पाठवतात गाडी ते? 10 मिनिटात पाठवतात. बरं, तू तुझी रूम वगैरे बघून घे, चेंज करून घे. अरे आत्ताच तर म्हणालस ना की 10 मिनिटात गाडी पाठवतात. आपण एक काम करूया, आपण व्हेन्यूवर जाऊया आणि मग चेंज करूया. ओके, ठीक आहे, तसंच करू. अधिक माहितीसाठी सोनी लिव्ह ॲप डाउनलोड करा. सोनी लिव्ह, वी लिव्ह टू एंटरटेन.